ओम शांती। आज आहे 30 मे 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, आपले सर्व काही ईश्वरीय सेवेमध्ये सफल करून भविष्याची तरतूद करा, कारण मृत्यू डोक्यावर घोंगावत आहे। प्रश्न आहे, ज्ञान ऐकून सुद्धा मुलामध्ये त्याची धारणा का होत नाही? उत्तर आहे, कारण विचार सागर मंथन करता येत नाही। बुद्धियोग देह आणि देहाचे संबंधी यांच्यामध्ये अडकलेला आहे। अगोदर जेव्हा बुद्धीमधून मोह जाईल तेव्हा कुठे थोडीफार धारणा होईल। मोह असा आहे जो एकदम माकड बनवतो। याकरिता बाबा मुलांना अगोदर केलेल्या पहिल्या प्रतिज्ञेची आठवण करून देतात की देह सहित देहाच्या सर्व संबंधांना विसरा आणि माझी एकाची आठवण करा। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. विनाश होण्या अगोदर आपले सर्व काही सफल करायचे आहे। ही कयामतची अर्थात विनाशाची वेळ आहे, याकरिता पावन जरूर बनायचे आहे। 2. देहधारी मधून मोह काढून मोहजित बनायचे आहे। देहाभिमान जो पहिल्या नंबरचा शत्रू आहे त्याच्यावर विजय प्राप्त करायचा आहे। इतर सर्वांचा संग तोडून बुद्धियोग बाबा सोबत जोडायचा आहे। आजचे वरदान आहे, बाबांच्या आठवणीच्या मंत्राद्वारे कर्म आणि संकल्पामध्ये अविनाशी सिद्धी प्राप्त करणारे सिद्धी स्वरूप भव। स्पष्टीकरण आहे, आपण मुले सर्वशक्तिमान सरकारचे संदेशवाहक आहात। याकरिता कोणाबरोबर वादविवाद करण्यामध्ये आपल्या मनाला त्रास करून घेऊ नका। बाबांच्या आठवणीच्या मंत्राचा उपयोग करा। जसे कोणी वाणीद्वारे अथवा इतर प्रकारे वश होत नसेल तर मंत्रतंत्राचा उपयोग करतात। तुमच्या जवळ आत्मिक दृष्टीचा नेत्र आणि मनमनाभवचा मंत्र आहे, ज्याच्या आधारे आपण आपल्या संकल्पांना सिद्ध करून सिद्धी स्वरूप बनू शकता। स्लोगन आहे, करत असलेल्या कर्माचेच फक्त भान ठेवू नका, परंतु आत्म्याचे सुद्धा भान ठेवा। ओम शांती।